हॅलो, स्ट्राईकला येतो सूरज. ड्रॉ स्ट्राईकला येतो मुस्सा. गोलंदाज बार संभालतो तो परेश. परेश तो सूरज. काय करतोय तो सूरज, बघूया. बघू, सुंदर असा पटका म्हणता येईल. पहिलाच चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 धावा. डिसिजन पेंडिंग. नक्कीच आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने सुरेख फटका पाहायला भेटतोय आणि सूरजच्या बॅटीतून हा चौकार पाहायला मिळाला. नक्कीच खूपच सुरेख फटका ऑफसाईडच्या दिशेने पहिला स्ट्रोक पाहायला मिळाला, त्यावर 2 धावा घेतल्या. त्यानंतर पुढचा चेंडू दोन्ही खेळाडूंच्या मधून चेंडू मात्र 4 धावांसाठी फेकून दिला. बघता बघता या 2 धावांनी संघाची 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती मात्र 6 धावा. सेकंड राऊंडची पहिली लढत पाहतो आपण. नक्कीच तसंही विपक्ष अंजूर संघामध्ये. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू लेग साईडच्या दिशेने हुक केला. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. हा चेंडू फेकून दिलाय. सूरजच्या बॅटीतून आता येतोय दुसरा चौकार. हा या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली. जसंही संघाची पाहायला गेले तर 10. प्रियांस इंटरप्राइजेस दसई संघ आज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच आज सबगाव गावाच्या नावाने हा संघ खेळतोय. प्रियांस इंटरप्राइजेस दसई संघ पाहायला गेलं तर बघता बघता 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये 10 धावा खिचून काढल्यात. सूरज विषय नाव मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका सुरेख आहे आणि पाहतो हा चेंडू सुद्धा वन बाउन्स चोर दरप चौकार. नक्कीच 3 चौकार बॅक टू बॅक. मात्र पाहायला भेटे सूरज विषयाच्या बॅटीतून पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आणि या षटकामध्ये चौफेर फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला सूरज विषया. पाहता पाहता संघाची धावसंख्या पोहोचली गेली 4 चेंडू मध्ये. तर धावा पाहतो आपण, धावा झाल्यात 14 धावा. आज पाहतो SK लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण कव्हरेज केली जाते. कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आणि नक्कीच दुसऱ्या दिवसात दुसरी मॅच पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच असेल. पहिले षटक पॉवर प्लेचं, दुसरे षटक पॉवर प्लेचं आपण पाहतोय. तर पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने डोल्याचं पारणं फेडणारा फटका पाहायला भेटतोय सूरज विषय स्टाईल मध्ये. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा सूरज विषयचा कव्हर ड्राईव्ह. मात्र सूरज विषयाच्या बॅटीतून चौकार पाहायला भेटतो. बॅक टू बॅक 4 चौकार त्याच्या बॅटीतून आले. काय फलंदाजी चालू आहे. पहिल्या चेंडूवर 2 आल्या, त्यानंतर बॅक टू बॅक 4 चौकार पाहायला भेटतात. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक येतो जज करण्यासाठी, पण फुटबॉल स्टाईल मध्ये चेंडू अडवला गेला होता. पण हा चेंडू बघता बघता वन बाउन्स पुन्हा एकदा ओर धरप चौकार.
पहिल्या षटकामध्ये कब्बल धावा खिचून काढल्या. सूरज विषय नावाचं वाद्य मैदानामध्ये आले, 5 चौका त्याच्या बाटीतून आले, 22 धावा पहिल्या षटकामध्ये. तर बघूया आता मात्र दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतो. गोलंदाज प्रतीक आणि त्याचा सामना करेल आता मात्र मुसा. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता आणि नक्कीच त्याला मॅन ऑफ द मॅचचं किताब राहिले द्यायचं, पण खूप सुरेख फलंदाजी त्याची झाली आहे. पण या मॅचमध्ये कशा प्रकारे केली जाईल हे मात्र पाहायला मिळेल. तर नक्कीच सूरज विषयने पहिल्या षटकामध्ये 22 खेचून काढल्यात, तर पुढचं षटक बघूया हा गोलंदाज कशा प्रकारे टाकेल. पहिले षटक पाहायला गेलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर होतं, पण आता दुसरा पॉवर प्ले आणि या दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पाहायला गेलं तर 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. तर बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आपण प्रितेशाला पाहतोय, तर प्रितेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मात्र रणभूमी मैदानावर खेळ आपण पाहत असतो सातत्याने, तर हा क्रिकेट आज सापगाव नगरीमध्ये. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र नक्कीच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मारायच्या नादामध्ये हा चेंडू भन्नाट वेगाने टाकला होता. बॅटच्या फ्लो मध्ये चेंडू आला नाहीये, जेवढे बॅट फिरवली होती तेवढा फ्लो मध्ये चेंडू आला नाही आणि नक्कीच हा चेंडू डॉट पाहायला मिळतो. हा खेळाडू गोलंदाज पाहायला गेलं तर मंद मंद पावलाने धावत जातो आणि नक्कीच आपल्या बोटाच्या जादूवर चेंडू फिरवतो. असा गोलंदाज आपण पाहतोय. नक्कीच अंजूर संघाच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. हा पहिला चेंडू डॉट आला, बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. आज आपण या सापगाव नगरीमध्ये हे क्रिकेट पाहतोय आणि अप्रतिम स्पर्धा जी रंगवली गेली. आज मात्र वैभव दादा असेल, नितीन दादा असेल, जय असेल आणि त्यांची पूर्ण टीम असेल. पाहूया सेकंड राऊंडची ही पहिली लढत आपण पाहतोय. 2 संघामध्ये एका साईडला पाहायला गेलं तर फेवर्ड वेगात दादा संघ पाहतोय. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, एक साईडच्या दिशेने दिशा दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचे, चेंडू अडवला गेला. फक्त आणि फक्त एकच धाव, कारण की मुसा शेख्याला माहित आहे सूरज एक क्लासिकल फटकेबाजी 360 फलंदाजी त्याच्या बॅटीतून राहते आणि नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याच्या बॅटीतून कशी फलंदाजी होईल ते मात्र पाहायला मिळत असते सातत्याने. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय, 5 चौकार त्याच्या बॅटीतून आले. बघता बघता धावसंख्या पाहायला गेली प्रगतीपथावर धावा 23 धावा. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 2-2 मध्ये फक्त आणि फक्त 2 एकच धाव दिल्या. पाहूया पुढचा चेंडू. ट्रॅकर चेंडू होता, एक साईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. आउटफील्ड खूपच पास आणि हा सूरज विषयचा 6वा चौकार येतो त्याच्या बॅटीतून. षटक म्हणजे सूरज विषयचं आवडते षटक असते आणि त्या षटकामध्ये काय फलंदाजी करतोय, चौफेर फटकेबाजी. नक्कीच धावा 4 ने वाढल्या. धावसंख्या पाहायला गेलं तर बघता बघता 27 अंकावर. पुढचा चेंडू. आता नक्कीच हा चेंडू पंचांनी घोषित केलाय, वाईट चेंडू घोषित केला आणि नक्कीच दंडित केलाय 1 बाउट चेंडू. जर अशा प्रकारे पुन्हा चेंडू टाकला तर नक्कीच नो पुन्हा दिला जाईल, नो किंवा वाईट दिला जाईल या पंचांच्या माध्यमातून. नक्कीच 1 धावांनी वाढ. धावसंख्या 28 अंकावर पोहोचल्या. प्रियांस एंटरप्राइजेस दसई संघ आपण पाहतो आज. पुढचा चेंडू. आता मात्र ऑफ साईडच्या तिसरे फ्लिक केलाय चेंडूला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक धावते बोलते. पाहूया क्षेत्ररक्षक मात्र धावते बोलते, पण चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा सूरज विषयच्या बॅटीतून हा तडाखा पाहायला भेटतोय. 7वा चौकार येतोय. काय फलंदाजी केली जाते आणि नक्कीच प्रेक्षक राजांना विनंती करतो, जो काळ्या कपड्याच्या मागे बसलात विनंती आपण साईडला बसायचे प्लीज. रिक्वेस्ट आहे, जो आपल्या समोर काला कपडा आहे त्याच्यातून साईडला व्हायचं. पुढचा चेंडू बघूया सूरजसाठी कशा प्रकारे खेळला जाईल. लोवर फुल चेंडू होता, पुन्हा एकदा दिशा दिली चेंडूला. फक्त आणि फक्त क्लासिकल फटकेबाजी मारण्यामध्ये माहिर आणि हा 8वा चौकार सूरज विषयच्या बॅटीतून. अब तो 36 धाबा जो मात्र प्रगती पथावर लागल्यात. वैयक्तिक 34 धाबांवर फलंदाजी करतो सूरज विषय आणि संघाची धावसंख्या पाहायला गेलं तर 36 धाबा. मित्रांनो षटक क्रमांक आपण दुसरं पाहतो. आता दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर प्रितेश आला, त्याला सुद्धा 3 चौकार ठोकल्यात. पाहूया आता शेवटचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल
एक सूरज विसे नावादिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अफलातून फलंदाजी करतोय. हा चेंडू टॅप केला ऑफसाईडच्या दिशेने आणि हा चेंडू पंचाने नक्कीच दंडित केला. नो +4 एकूण पाहायला गेलं तर या 5 धावा ऍड केल्या जातील. धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात 41 सॉरी. आणि आता शेवटचा चेंडू फ्री चेंडू आहे. 9 चौकार मारलेत. पुढचा चेंडू आणि हा चेंडू सुद्धा सुरेख फटका आणि नक्कीच हा विक्रम केला सूरज विसेने. 10 चौकार लगातार मारणारा विक्रम या मैदानावर सूरज विसेने. अकरा चेंडू 42 धावांवर खेळतो सूरज विसे. काय फलंदाजी केली जाते. 10 चौकार आणि फक्त 2 धावा त्याच्या बॅटीतून आल्या. काय फलंदाजी केली होती. अफलातून फलंदाजी. अशा प्रकारे 2 षटक कंप्लीट झाल्या आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 45. 45 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. काय फलंदाजी. आज मात्र आग ओकणारी फलंदाजी पाहायला मिळते सूरज विसेच्या बॅटीतून. पाहूया तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. मयूर पाहतोय. मयूर कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेलच. कारण की 2 गोलंदाज खूपच मागणे ठरले. आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल या गोलंदाजाला. कारण की सूर्याची किरणं अंगावर पडतात त्यावेळेस अंग कुठेतरी थरथरतं आणि अंगावर मात्र शारा पडत असतात. उन्हाच्या कडक उन्हामध्ये आपण खेळतोय. आज मात्र पाहूया. आता स्ट्राईक येणं फलंदाज मुसा शेख. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि नक्कीच हा चेंडू स्टेट ड्राईव्ह फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतोय फलतोय पण हा चेंडू सुद्धा थांबणार नाहीये. सूरज तू मार सकताय तो मैं क्यों नाही. तर हे चौकार सुद्धा आता मात्र मुसाच्या बॅटीतून. आता मात्र या चौकाराने संघाची धावसंख्या पाहायला गेले तर 49 धावा जे मात्र पाहायला भेटतात. षटक क्रमांक 3 चालू आहे. प्रगती पथावर 49 धावा झाल्यात. षटकातील पुढचा चेंडू रिवर्सचा डे केलाय. परफेक्ट मिडल ऑफ शॉट. हा चेंडू चौका के बाद आया छक्का. लगा तो 6 षटकार. नक्कीच 55 धावा. अर्धशतक कंप्लीट झालंय. नक्कीच प्रियांस इंटरप्राइजेस धसई संघाचा नक्कीच षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी गोलंदाज आला. त्यावर मात्र आक्रमण मुसा शेखच्या नावाने चालू झालं. पाहायला गेलं तर सूरज विसे 10 चेंडू 10 चौकार मारले आणि त्यानंतर आता मुसा शेख स्ट्राईक एंडवर आला. पहिला चेंडू चौकार. दुसरा चेंडू रिवर्सचा अटेंड केला. 6 धावांसाठी षटकार ठोकला. बघता बघता धावा पोहोचल्या गेल्या. प्रगती पथावर धावा 55 धावा. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आले. तुटून फलंदाजी चालू आहे. आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. आता मात्र ऑफसाइड यार्कर चेंडू होता. फक्त दिशा दिली चेंडूला. फ्लिक केला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतोय. कारण की दोन्ही खेळाडू एक नावाजलेले खेळाडू आहेत. एक क्लासिकल तर एक हिटर म्हणून ओळखला जातोय. आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटे होतोय. अब तक 56. आता मात्र 56 धावा झाल्या. 56 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. षटक क्रमांक 3 चालू आहे. आपण पाहतोय अंजूर विपक्ष धसई या 2 संघांमध्ये ही लढत पाहतोय. वैयक्तिक 42 धावांवर फलंदाजी करतोय सूरज विसे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर चालू आहे. चेंडू टाकून झाले 3 मध्ये 11 खरचल्यात. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने दिशा दिली. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक आला. चेंडूपर्यंत पोहोचला. एकच धाव. एका धावांनी संघाची धावसंख्या 57 अंकेवर पोहोचले. नक्कीच खूप सुरेख फलंदाजी चालू आहे दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. पाहायला गेलं तर अर्धशतक पार्टनरशिप पाहायला मिळते.
पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल, कशा प्रकारे खेळला जाईल हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मुसा शेख पाहूया पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय. लोवर फुट चेंडू होता, त्यावर मात्र समाचार देतो बॅटच्या फ्लो मध्ये स्वीक आवाज जो मात्र पाहायला मिळाला ना. हा चेंडू ठोकून दिला पार्किंग लॉट मध्ये. षटकार. धावसंख्या पोहोचले गेले 63 या अंकेवर. डीजे ऑपरेटर सुद्धा आम्हाला सहजची साथ देतो, त्याचं सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक अभिनंदन असेल. पाहूया आता मात्र षटकारानंतर संघाची धावसंख्या 63 या अंकेवर पोहोचल्या. काय फलंदाजी चालू आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केला होता. लोवर फुट चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये. यष्टीरक्षकाच्या अंगाला लागून चेंडू बाउंड्री लागत होता. एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. पाहूया तिसरी होणार की नाहीये, पण 2च धावाचं मतदान मानलं जात आहे आणि हाईट फॅक्टर साठी चेकिंग चालू आहे. ओके आहे. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पाहायला गेली तर 65 धावा. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 कंप्लीट झालं. 3 षटकाच्या अखेरीस 65 धावा. धन्यवाद. आता नक्कीच मी थांबतोय. मायक्रोफोन इन्व्हाइट करू आपण नक्कीच वाईचा बोरशिदी शुभमजी हुटले सरांना. हॅलो, थँक्यू सो मच फैजल सर. नक्कीच आजच्या दिवसामध्ये सलग 2 दिवस चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलात आणि आजच्या या पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या माध्यमातून 3 ओव्हर्स इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि नक्कीच मॅच रंगती आहे. एका साईडला पाहतोय आपण प्रियांश इंटरप्राइजेस दसई त्यांना फाईट करती आहे देवांश 11 अंजूर संघ. नक्कीच दोन्ही संघ अतिशय सुरतीचे बघितले जातात, परंतु इथे या मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी जर कोणी केली असेल तर त्याचं एकमेव नाव मात्र झळकतंय सूरज विषय. 10 चेंडू आणि 10 चौकार लकवण्याचा विक्रम मात्र या स्पर्धेमध्ये केलाय सूरज विषयनं. आता मात्र ओव्हर क्रमांक 4 पाहतोय. बॉलिंग मार्कवर प्रतीक होता. नक्की सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय तिथे मात्र पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक झेल पकडतोय आणि ते मात्र चांगल्या खेळीचं इथे होतंय. अंत सूरज विषयाला परतावं लागतंय ते मात्र डगआउटच्या दिशेनं. संघाची धावसंख्या बघायची झाली ना तर 65 धावेवर मात्र पोहोचलं गेलंय आणि वैयक्तिक 43 धाव्यांवर खेळी करून एक चांगली खेळी दाखवली आणि प्रत्येक प्रेक्षकाचं खेळाडूंचं मन जिंकणारा एकमेव आश्चर्यचकित खेळाडू जर कोण असेल तो मात्र दसई संघाचा सूरज विषय ठरलाय. नक्कीच चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 10 चेंडू आणि 10 चौकार त्याच्या माध्यमातून लगावला गेला. आपण प्रत्येक वेळी पाहतोय 6 चेंडू 6 चौकार लगावले जातात, 5 चेंडू 5 चौकार जातात, 3 4 2 असे लगावले जातात. परंतु सूरज विषयाने एक नवा विक्रम केलाय. 10 चेंडू आणि 10 सलगचे चौकार लगावले गेलेत. क्या बात आहे सूरज विषय. ओव्हर क्रमांक आपण 3 पाहतोय. पहिल्या चेंडूवर गडी गारच केलाय आणि न्यू बॅटर आपण पाहतोय अत्तर. आते ही उडाया छक्का लगाया. पहिल्या चेंडूवर धडका लागवला गेला 6 धावेसाठी आणि या 6 धावेना धाव फलक मात्र भरकन वाढलं गेलंय 71 या संख्येवर.
नक्की षटकार लगावला गेला आणि या 6 धावेनं धाव फलक मात्र पोहोचलं गेलाय ते 71 याच्या घरसंख्येमध्ये. कारण की 71 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. नक्कीच इनिंग मात्र विसरणार नाही ते म्हणजे सूरज विशेषी, परंतु विसरून सुद्धा चालणार नाहीये ते मात्र फलंदाज मुसा शेख गेला. त्याच्या माध्यमातून त्याला मात्र चांगली संधी देत गेला. त्यानंतर स्वतःला सुद्धा रन टिपत गेला. त्याच्या माध्यमातून सुद्धा मोठे फटके पाहायला मिळाले आणि एक चांगली खेळी दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पाहता पाहता 71 धावाचं टोटल मात्र इथे उभं केलं गेलंय. अजूनही एक ओव्हर शिल्लक आहे आणि या ओव्हरमध्ये अजून बघायचं झालं ना तर 4 चेंडू शिल्लक आहेत. आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवर हॅलो करत असताना आपण अत्तर शेखला पाहिलं. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका लगावला गेला आणि 6 धावेनं 71 धावेचं टोटल पोहोचलं गेलं. आता मात्र नक्कीच पंच दंडित करतील. वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धावेमध्ये इथे भर पडली घेते आणि नक्कीच ह्या ओव्हरमध्ये 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग सुद्धा इथे मात्र पंचांनी ह्या बॉलरला दिली गेली आहे. कारण की 1 फॉर दी ओव्हर म्हणजे की एका ओव्हरमध्ये आपण फक्त एकच बाउन्स टाकू शकतो. दुसरा बाउन्स जर टाकलात तर पंच त्याला नो दंडित केलं जातं. पुढील चेंडू आता मात्र तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता. एस्ट्रेची चुकी करत नसताना हा चेंडू मात्र निर्धावाला. डॉट बॉल टाकला गेलाय. षटकारानंतर कमबॅक कसं करायचं हे मात्र दाखवून दिलाय ते गोलंदाजानं. पुढील चेंडू आता मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 खेळाडू धावतायत. कॉलिंग प्रॉपर आहे. इथे मात्र झेल टिपला जातोय आणि परतावं लागतंय ते फलंदाज अत्तर शेख याला. पण पाहिलं आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला. त्यानंतर एक व्हाईट टाकला गेला, परंतु ह्या चेंडूवर कमबॅक करताना आपण पाहिलं गोलंदाजाला इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागला अत्तर शेख याला. न्यू बॅटर एंटर झालाय. आपण नवीन बॅटर अनिलला पाहतोय. डाव्या हाताचा फलंदाज. नेहमी डाव्या हाताचा फलंदाज हे प्रत्येक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असतात आणि क्रिकेट म्हणजेच डाव्या हाताचा फलंदाज की काय हा नेहमी इथे प्रेक्षकांना प्रश्न पडत असतो. कारण की एक दैवी शक्ती या डाव्या हाताच्या फलंदाज किंवा गोलंदाज असेल त्यांना प्राप्त झालेली असते. ओव्हरमधील पुढे चेंडू 5वा चेंडू असेल, घेऊन जातोय अनिलला. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला फक्त ग्लान्स केला. नक्कीच तिथे मात्र प्रोटेक्शन असेल, फिल्डर सज्ज असेल, थ्रो पैकी होईपर्यंत एक धाव इथे धावून काढली गेली आहे. 73 धावा धाव फलकावर आतापर्यंत लागल्या गेल्यात. हॅलो ओके 73 धावा आतापर्यंत धाव फलकावर लगावल्या गेल्यात. ओव्हरमधील शेवटचा चेंडू असेल आणि आता पुन्हा एकदा आपण मुसा शेखला पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय. फिल्डर सज्ज असेल, जिथे फिल्डर होता त्याच्या हातामध्ये मात्र झेल टिपला गेला आणि परतावं लागलं ते मात्र मुसा शेख याला. ओव्हर क्रमांक 4 इथे होते समाप्ती. या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पाहायला मिळतीये ती मात्र 73 धावा.
पाहतोय शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि नक्कीच 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये एक मोठी धावसंख्या उभी करायची असते, परंतु इथे 4 ओव्हरमध्येच बघायचं झालं ना तर 73 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. तर इथून पुढे चांगली कामगिरी करावी लागेल, म्हणजेच 6 चेंडूमध्ये कमीत कमी धावांवर रोखावं लागेल. आणि पहिला चेंडू तेज तरार यॉर्कर पाहायला मिळाला होता. फिल्डर सज्ज असेल, परंतु स्ट्राईक मात्र इथून पुढे फैजल आपल्या हातामध्ये ठेवणार आहेत. फैजल हे नाव खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. क्रीडा कोणतीही असू द्यात, कबड्डी असू द्यात, बैलगाडी शर्यत असू द्यात, क्रिकेट असू द्यात, कोणताही असू द्यात खेळ, त्या प्रत्येक खेळामध्ये अव्वल दर्जाचं काम करणारा एकमेव खेळाडू आहे तो म्हणजे दसई संघाचा फैजल शेख. नक्कीच आपल्या या स्पर्धेमध्ये सुद्धा मुख्य समालोचकाच्या मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू नक्कीच हलका ग्लान्स केलाय, फिल्डर सज्ज असेल, चेंडू उचलून थ्रो पैकी होईपर्यंत एकापेक्षा धाव इथे मिळणार नाहीये. एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागतंय तर फैजलला. नक्कीच सिंगलने मात्र स्वतःचा अकाउंट ओपन केलंय आणि ते एक धाव नक्कीच ऍड करता स्कोर बोर्डवर पोहोचली गेली आहे 75 या धावसंख्येवर. 75 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्या आणि अजूनही 4 चेंडू मात्र या हाणामारीच्या षटकामध्ये दिला बाकी आहेत. फटका सुरेख आहे नक्कीच. इथे मात्र चेंडू चुकीचा होता, परंतु स्ट्रोक अप्रतिम बघायला मिळाला. चेंडू भिडकावून दिला सीमारेषे पार आणि हा येतोय अनिलच्या बॅट मधून. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. षटकारानंतर धाव फलक भरकन वाढलं गेलंय. धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे ती मात्र 81 या धावसंख्येवर. 81 रन्स आतापर्यंत धाव फलकावर लगावले गेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत, तर मात्र ह्या सामन्यामध्ये शतक मात्र कंप्लीट होईल का हे नक्कीच पाहण्यास योग्य असेल, कारण की 81 धाव फलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 चेंडूंमध्ये उर्वरित 19 धावा जर केल्या तर नक्की 100 धावा इथे मतसंघाच्या पूर्ण होऊ शकतात. आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग करतोय, परंतु क्या बात आहे, पुन्हा एकदा जिथे फिल्डर उभं केलं होतं त्याच्या हातामध्ये मात्र बॉल मारला गेला, झेल पकडला गेलाय आणि परतावं लागतंय फलंदाज. इथे मात्र गडी बाद झाला आणि आता मात्र मिर्झा एक्सप्रेस बॉलिंग मध्ये तर आपलं नाव उंचावर केलंय, बॅटिंग मध्ये काय करता नक्कीच बिग हिट करण्याचा इथे मात्र प्रयत्न केला गेला होता, परंतु स्विंगिंग डिलिव्हरी बघायला मिळाली आणि धाव फलक पोहोचलं गेले ते मात्र 81 या धावसंख्येवर. 81 धावा अजूनही स्थगित आहेत, कारण की उर्वरित 3 चेंडू होते, एक विकेट्स गेली, त्यानंतर एक डॉट बॉल आलाय आणि आता शेवटच्या चेंडूवर मिर्झा एक्सप्रेस बॅटिंग मध्ये काय उखडतो ते बघायला लागेल. आता मात्र नक्कीच यॉर्कर चेंडू होता, खोदून काढला गेला, मिनी हेलिकॉप्टर उडवला गेला होता, परंतु लँड होतोय तो मात्र ग्राउंड मध्येच. तत्पुरती 2 धाव धावून काढल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस होते, म्हणजेच इथे मात्र गडी बाद होतोय. एकूण ह्या 2 धावा या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर लगावली गेली आहे ती मात्र 83 धावा आणि इथून पुढे 84 धाव्यांचं लक्ष पार करण्यासाठी आपण पाहणार आहोत ते म्हणजेच देवांश 11 अंजुर या संघाला. तत्पुरती थोडीशी विश्रांती देऊ या संधी टीजे मास्टरला.
आदरणीय सन्माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे चषक 2024चा हा महाराष्ट्र संग्राम आणि त्यांच्या माध्यमातून इथे सुद्धा त्यांच्या नावाने इथे स्पर्धा घडवली गेली आहे आणि एक दानशूर व्यक्तिमत्व मित्रांनो, कारण की गरिबांचा कैवारी जेव्हा जेव्हा बाळेमामांना आवाज देतो ना तेव्हा तेव्हा बाळेमामा नेहमी आमच्या आवाजाला आवाज देऊन नक्कीच आमच्या पाठीशी उभे राहत असतात. गरज कोणती असू द्यात, हा माणूस असा आहे ना की जेव्हाही त्याला सांगितलं ना तेव्हा तेव्हा आमच्या पाठीशी उभा राहतो बाळेमामा म्हात्रे. आणि त्यांच्याच नावाने इथे सापगावकर म्हणजेच आईगावदेवी सापगाव त्यांच्या माध्यमातून बाळेमामा म्हात्रे चषक याचं इथे मात्र निर्मिती केली गेली आहे आणि नक्कीच ही स्पर्धा आजच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचली गेली आहे. सुरुवात मात्र चांगली केली गेली होती. पहिल्या दिवसामध्ये आपल्याला दोन मात्र इथे टीम्स बघायला मिळाला. एक बेस्ट ऑफ बोरशिती आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण बघायला मिळाली ते म्हणजे सापगाव संघ. नक्कीच एक मॅच बाकी असेल क्वालिफायची, पण त्या दिवसामध्ये आपल्याला दोन ते टीम्स पाहायला मिळाल्या आणि याचा दिवस क्रमांक दुसरा आणि यामध्ये नक्कीच आपल्याला एक टीम बघायला मिळतीये ती मात्र विहेळे संघ. परंतु त्यांना फाईट करताना पाहूया तर कोणता संघ येतोय. तो संघ दसई असेल की तो संघ असेल अंजूर. येणारे हे 5 षटक सांगून जाणार आहेत. मॅचला होते सुरुवात. 3, 2, 1 शो द गुड गेम. पहिला चेंडू अत्तर शेख. पहिला चेंडू तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता. कुठेतरी बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मला तर वाटतं पॉईंटच्या वरून चेंडू खेळण्याचा इथे प्रयत्न केला गेला होता, परंतु प्रॉपर बॉल रेडी करता आला नाहीये. लाईन मात्र इथे रीड करता आली नाहीये आणि चेंडू विसवला गेला. तो मात्र एसटी रक्षकामध्ये आहे, म्हणजेच अत्तरचे मोठे बंधू आपल्याला मुसा शेख बघायला मिळत आहेत. पुढील चेंडू आता मात्र सुरेख फटका. ज्या पहिल्या फटक्यावर जो फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला होता ना, पहिल्या चेंडूवर नाही आला, परंतु दुसऱ्या चेंडूवर तो चौकार लगावला गेला आणि या 4 धावेनं स्वतःचं आणि ते मात्र संघाचं खातं ओपन करत असताना आपण बॅटर प्रभूला पाहतोय. चार धावेने धावफलक मात्र सजलं गेलंय. इथून पुढे अशीच कामगिरी करावी लागेल, कारण की बघायचं झालं ना तर मात्र 84 धाव्यांचं टार्गेट चेस करायचं आहे ते देवांश 11 अंजूर या संघाला. आता मात्र तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता. ह्या चेंडूवर प्रॉपर नक्कीच एक बॉलिंग ऍक्शन करत असताना एक तेज तर्रार चेंडू टाकला गेला होता आणि त्यामुळे बॉल मध्ये रीड करता आला नाहीये. चांगली बॉलिंग बघायला मिळतीये. नक्कीच चौकारानंतरचं हे कमबॅक आहे, कारण ही कमबॅक करणं जाणतोय, कारण की मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये हा संघ नेहमी खेळत असतो. पुढील चेंडू हलकत ग्लान्स केलाय फिल्डर तिथे, मात्र आपण नक्कीच फेजल शेखला पाहतोय आणि एकापेक्षा इथे दुसरी धाव मिळणार नाहीये. सिंगलने इथे मात्र स्ट्राईक रेडर होते आणि स्ट्राईक रेडर आपण आता मात्र पाहतोय जितू याला. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती मात्र 5 धावा. उर्वरित अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र नक्कीच स्लोवर चेंडू हाताळला गेला होता, परंतु जो चेंडू हाताळला ना तो प्रॉपर चांगला लाईन आणि लेंथवर हाताळला गेला, त्यामुळे हा चेंडू रीड करता आला नाहीये आणि कुठेतरी विकेटवर फुटवर्क कमी पाहायला मिळतोय, कारण की क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं हे महत्त्वाचं आहे. तुमच्यामध्ये जर फुटवर्क असेल तर तुम्ही नक्कीच गोलंदाजाला आपण चकवत देऊन एक चांगला स्ट्रोक मारू शकतो. आणि त्याच प्रकारे फटका सजवला गेलाय. परफेक्ट बॅट फटका बघायला मिळतोय, परंतु क्या बात आहे, अप्रतिम इथे झेल पकडला गेला फैजल शेखच्या माध्यमातून आणि इथे मात्र पहिली विकेट गारस्थ होताना परतावं लागतंय ते फलंदाज जितू याला. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त झाली आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केलाय त्या अत्तर याने,
कारण की चांगली बॉलिंग केली गेली आहे आणि ह्या बॉलिंगसाठी अत्तर नेहमी जाणला जातो. म्हटलं की मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये हा संघ नेहमी खेळत असतो आणि या संघाचा दबदबा यंदाच्या हंगामामध्ये खूप मोठ्या प्रमाणे आपल्याला बघायला मिळतोय. ओव्हर क्रमांक ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी आपण बॉलिंग ट्रॅकवर फैजल शेखला पाहतोय. ओव्हर क्रमांक दुसऱ्यासाठी आपण फैजलला बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. स्ट्राईक एंडवर परंतु आपण न्यू बॅटर प्रतीक आलाय. प्रतीक आणि प्रभू अजूनही ही जोडी मैदानामध्ये बघायला मिळतीये. पहिला चेंडू फैजलच्या पहिल्या चेंडूवर मोठा तडाखा लगावला गेला. गेंदबाजी स्लॉट में उसे पार किया पार्किंग प्लॉट में 6 धावा. तर धावफलक 6 ने भरकन वाढलं गेलं. धावसंख्या धावफलकर पोचली गेली ती मात्र 11 या धावसंख्येवर. नक्कीच दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूमध्ये धावसंख्या मात्र डबल डिजिट मध्ये पोहोचली गेली आहे. क्या बात आहे. चांगली बॅटिंग बघायला मिळते. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावला गेला. प्रभूला पाहतो ज्याच्या माध्यमातून एक चौकार सुद्धा लगावला गेलाय आणि क्या बात आहे. चांगली बॅटिंग करतोय. या बॅटिंगची गरज आहे. 84 धावांचं लक्ष आहे. ते पार करायचं असेल ते मोठे फटके करावे लागतील. परंतु या वेळेला काय होतोय. दांडी 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 गुल करत असताना फैजल शेख आपल्या नावाचा डंका मात्र या सापगावच्या ग्राउंडवर दाखवून देतोय. पाहिलं तर कारण की जे आपण जेव्हा बघतो ना षटकार किंवा चौकार लागल्यानंतर गोलंदाज आहे ना तो फक्त कमबॅक करायचा प्रयत्न करत असतो. पण फैजल कमबॅक नाही करत. फैजल डायरेक्ट राज्य दाखवतोय. नक्की षटकार लगवायला गेला. नंतर माझ्या पहिल्या चेंडू षटकार लगवला पण दुसऱ्या चेंडूवर त्याची दांडी गुल करत असताना फैजल शेख सुद्धा जागून देतोय. क्या बात आहे फैजल. न्यू बॅटर एंटर झाला आणि पाहायला मिळतोय न्यू बॅटर सुशांत आलाय आणि इथून पुढे सुशांत आणि प्रतीकला धुरा सांभाळावी लागेल. 84 धावांचं लक्ष पार करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. परंतु ते थांबवण्यामध्ये यश मिळालंय. ते गोलंदाज फैजल शेख याला अप्रतिम ज्या बॉलिंगसाठी फैजलला ओळखलं जातं या यंदाच्या हंगामामध्ये फैजलचं नाव शहापूर तालुक्यामध्ये का घेतलं जातंय हे असं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना आपण ह्या मॅचमध्ये त्याला पाहतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय. नक्कीच बॉलिंगमध्ये व्हेरिएशन खूप आहेत. एक क्विकरन टाकला जातो, कधी कधी एक बाउन्सर टाकला जातो, कधी कधी लेग कटर, कधी कधी ऑफ कटर, म्हणजे खूप सारे व्हेरिएशन या फैजलच्या बॉलिंगमध्ये बघायला मिळतात. पुढील चेंडू आता मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. कॉट अँड बॉलची संधी आहे. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याचे इथे मात्र प्रयत्न केला गेला होता परंतु झेल होतोय धरतीला दान आणि इथे मात्र जीवदान मिळाला गेलाय तो फलंदाजाला. त्यातपुरती एक धाव इथे धावून काढली जाते आणि या सिंगलने धावफलक बघायचं झालं ना तर ते पोहोचलं गेलंय आतापर्यंत 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 84 धाव्याचं टार्गेट लक्षाचं पार करायचं आहे. अजूनही या दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. उर्वरित आणखीन 3 षटकं शिल्लक आहेत. म्हणजे बघायचं झालं ना तर एक चांगल्या बॅटिंगची गरज आहे. फटका सुरेख आहे. फिल्डर सज्ज असेल परंतु सूरज विषय चुकी करतोय. कधी सूरज विषय अशी चुकी करताना बघत नाहीये परंतु आता मात्र चुक्या होत आहेत आणि या चुक्यांची गरज आहे का हा सुद्धा त्याला प्रश्न असेल.
2 धावा इथे धावून काढल्या गेल्या आणि धाव फलक पोहोचलं गेलंय ते 15 या धावसंख्येवर. अजूनही या ओव्हरमधील एक चेंडू शिल्लक असेल आणि नक्कीच थांबवण्यामध्ये यश मिळालंय ते फैजल याला. रिव्हर्स स्वीप केलंय, मिस टाइम स्ट्रोक बघायला मिळतोय. फिल्डर सज्ज असेल, इथे मात्र कॅच घेण्याची संधी मात्र इथे उपलब्ध झाली होती, परंतु चेंडू झाला धरतीला दान. पाहता पाहता ओव्हर क्रमांक दुसरं होतंय ते समाप्त. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर लागली गेली आहे ती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. पर्यंत 10 फलक पोहोचले गेले ते मात्र 16 या धावसंख्येवर आणि इथून पुढे जिंकण्यासाठी 68 म्हणजेच 18 चेंडू आणि 68 धाव्यांची गरज आहे. मिर्झा एक्सप्रेस बॅटची लिडिंग एज, नक्कीच फिल्डर मात्र स्लिप मध्ये तैनात होतं. इथे चांगला एक झेल टिपला गेला आणि परतावा लागलं ते फलंदाज 18 चेंडू आणि 68 धाव्यांची गरज होती. पहिल्या चेंडूवर मात्र मिर्झा याने इथे गडी बाद केलाय आणि मोठा झटका लागलाय तो मात्र अंजुर या संघाला, कारण की इथून पुढे मोठ्या फटक्यांची गरज आहे. कारण की आता मात्र 17 चेंडू आणि 68 धाव्यांची गरज आहे, तर कुठेतरी मोठे फटके येणं हे महत्वाचं राहणार आहे. एक जर इथून पुढे एक मोठी ओव्हर जर आली ना तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये छेडछाव करण्याचं काम मात्र वेदांश 11 अंजुर संघ करू शकतो, परंतु ते करणं महत्वाचं राहणार आहे. फटका सुरेख आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. आता तिथे असेल सुरत विषय थोडंसं फंबल होतोय मिसफिटच्या स्वरूपात. आणखी एक धाव इथे मात्र धावून काढली गेली आहे. 2 धावा धाव फलकावर लगावल्या गेल्यात. या 2 धावेनं धाव फलक पोहोचलं गेलंय ते मात्र 18 या धावसंख्येवर. इथून पुढे जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 66 धाव्यांची गरज आहे. मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाहीये आणि हा चेंडू निर्धाव येतोय. कुठेतरी पहिल्या चेंडूपासून अत्तर याने जी सुरुवात केली होती ना, जे मनावर त्यांचे बिंबावलं होतं की मोठा फटका मारून द्यायचा नाहीये, ती इथून जी सुरुवात करून दिली आहे ती सुरुवात कायम ठेवली आहे फैजलने ठेवली. त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना आपण मिर्झाला पाहतोय. आता हलकट कट केलाय फिल्डर, तिथे मात्र अत्तरला पाहतोय. नक्कीच आता मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय, परंतु इथून पुढे एक सिंगल डबलने काही होणार नाहीये, कारण की टोटल जर बघायचं झालं तर 84 धावेची गरज होती. आतापर्यंत धाव फलकावर धावा लागवल्या गेल्यात त्या मात्र 19 धावा. तर इथून पुढे जितक्या धावेची गरज आहे ना ते टोटल खूप मोठं आहे, त्यामुळे षटकार चौकारामध्ये डील करावी लागेल. आणि मॅच ऑन करायची असेल तर मोठे फटके येणं महत्त्वाचं राहणार आहे, परंतु मॅच ऑन असणाऱ्या ती मात्र दसे संघासाठी. नेक्स्ट बॉल, इथे मात्र काय होतं, यू मिस आय डेफिनेटली हिट. इथे मात्र एसटी उद्ध्वस्त करत असताना मिर्झाला बाद होय आणि मला मिर्झा एक्सप्रेस या नावाने का ओळखलं जातं ना तर ह्या बॉलवर धांगून दिलंय. नक्कीच गडी बाद होतोय आणि झटका लागतोय तो अंजुर संघाला.
झाल्या त्या 3 ओव्हर नंतर धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे, ती मात्र 19 धावा. आणि इथून पुढे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 65 धावांची गरज आहे. 65 रन्स इथून पुढे मात्र करायला लागतील. 12 चेंडू 65 धावा. आणि इथे मात्र आपण सोनू आणि चिरागला आपण इथून पुढे पाहतोय. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते तो फलंदाज चिराग, नॉन स्ट्राईकला सोनू असेल. बारा चेंडू 65 रन्स. इथे मात्र इथे गरज होती. पहिला चेंडू बॅटची लिडिंग लागली गेली आहे. थोडंसं फंबळताना आपण फिल्डरला पाहतोय आणि एका धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागतंय. इथून पुढे सिंगल डबलमध्ये काही होणार नाही, कारण की खूप साऱ्या धाव्यांची गरज आहे. जर बघायचं झालं ना तर आता मात्र 64 धाव्यांची गरज असेल, कारण की 20 धावा धाव फरकावर लागवल्या गेल्यात. आणि तिथून जर 84 मधून जर 20 धावा जर मायनस केल्या तर इथून पुढे 64 धाव्यांची गरज आहे. जर सरासरी बघायची झाली तर प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला 30 ते 32 धावा कुठनं हे महत्त्वाचं राहणार आहे. म्हणजे त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 5 षटकार कंपल्सरी लगावे लागतील. आणि हे मित्रांनो सोपं नाही आहे. हे सोपं नाही आहे फैजल असताना, हे सोपं नाही आहे मिर्झा असताना, हे सोपं नाही आहे म्हणजेच आधी असताना. त्यामुळे इथून पुढे कामगिरी चांगली करावी लागेल. जर नक्कीच लक्ष जर पार करता येत नसेल ना तर लक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम तरी इथून मात्र फलंदाजांना करावं लागेल. कारण की इथून मात्र आपण खेळतोय ते आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळतोय, गावाच्या नावासाठी खेळतोय. तर इथून पुढे तुम्ही पराभव जर झालात ना तरी काही वांधा नाही आहे, परंतु हरता वेळेस असं म्हटलं पाहिजे समोरचा व्यक्ती की हा नक्कीच खेळी मात्र चांगली केली गेली होती. 10 चेंडू 63 धावांची गरज आहे. 21 धावा धाव प्रकार लगावल्या गेल्यात. पुढे चेंडू बॅटची लिडिंग एज हलकीशी लागली होती की काय, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु नक्कीच इथे मात्र निर्धाव चेंडू असेल. अप्रतिम चेंडू हा चालतोय. नक्कीच फैजलला जज करणं नक्कीच सोपं नाही आहे मित्रांनो, कारण व्हेरिएशन फैजलच्या बॅटमध्ये नक्कीच पाहायला मिळतात. परंतु जेव्हा जेव्हा असे चुकीचा चेंडू टाकतो ना तेव्हा तेव्हा त्या चेंडूवर मार सुद्धा खात असतो. परंतु हा षटकार लागवला गेला आणि इथून पुढे धाव फलक पोहोचलं गेलं ते मात्र 27 या धावसंख्या. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 27 पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हा सुद्धा येतोय बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. नक्कीच मी म्हटलं होतं की फैजलला जज करणं प्रत्येकाला जमत नाहीये. थँक्यू डीजे. प्रत्येकाला जमत नाहीये, परंतु जेव्हा जेव्हा स्वतः फैजल चुकी करतो ना तेव्हा तेव्हा मोठे प्रहार त्याच्या बॉलिंग त्याच्यावर घेतले जातात. आणि हेच सांगताना आपण तरला पाहतोय, कारण की मॅच बघायची झाली तर कुठेतरी हातामध्ये पाहायला मिळतीये ती दसई संघाच्या. परंतु स्वतःला इम्प्रोवाइज जर करायचं असेल तर मित्रांनो हीच संधी आहे. ह्याच मॅचमध्ये तुम्हाला तुमचे इम्प्रोव्हायझेशन दाखवणं हे महत्त्वाचं राहणार आहे. परंतु ते दाखवत असताना भान सुद्धा राहू द्यात की आपण कोणत्या संघामध्ये खेळतोय, ज्याचं नाव यंदाच्या हंगामामध्ये खूप उच्च पदावर आहे. अजूनही या ओव्हरमधील 1 चेंडू शिल्लक असेल आणि पुन्हा एकदा आपण फैजलला पाहतोय. नेक्स्ट बॉल मी तर म्हणे लास्ट बॉल असेल. पुढे चेंडू. आता मात्र स्लो चेंडू हाताला गेला होता परंतु आता मात्र नक्कीच बॅटरला रीड केलं गेलं आणि एक चांगला लाईन लेंथवर चेंडू हाताला गेला आणि हा चेंडू मात्र निर्धाव असेल. ओव्हर क्रमांक 4 समाप्त झाली. इथून पुढे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 51 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडूमध्ये 36 धावा होताना पाहिल्या, 6 चेंडू 40 धावा होताना पाहिलेल्या आहेत.
परंतु 6 चेंडू 51 धावा होतील का? कुठेतरी हा प्रश्नचिन्ह असेल, कारण की 6 चेंडू आणि 51 धावा खूप मोठं लक्ष आहे मित्रांनो. तरी हे समीकरण उरलंय. नक्कीच मी एवढ्यात म्हटलं की तुम्ही हरलात ना तरी काही वांधा नाही आहे, परंतु जिंकताना समोरचा प्रेक्षक सुद्धा म्हटलं गेलं पाहिजेत की मॅच नक्कीच चांगली घडली होती. आणि त्याच अनुषंगाने इथे बॅटिंग करताना आपण लेफ्ट हँड बॅट्समन चिरागला पाहतोय. पुढील चेंडू पुण्याचा फटका सुरेख आहे, फिल्डर सज्ज असेल परंतु हा चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर जातोय. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे पार हा येतोय दर्जेदार चौकार. हा मात्र डॉट चेंडू टाकला गेला. इथून पुढे 3 चेंडू शिल्लक असतील. बाला आलाय. आता मात्र फटका सुरेख आहे, परंतु फिल्डर सज्ज असेल. एक चांगला झेल टिपण्याचा इथे मात्र प्रयत्न केला गेला होता. प्रयत्न होता या सब्बल आणि एका धावेवर मात्र इथे समाधान मानावं लागतंय. या सिंगलने समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे आणि इथून पुढे 2 चेंडू शिल्लक असतील. धावा खूप साऱ्या धाव्यांची गरज आहे आणि बघायचं झालं ना तर या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. नक्कीच गावाच्या नावासाठी आणि या स्पर्धेच्या सन्मानासाठी हे 2 चेंडू टाकले जातील आणि 2 चेंडू फेस करत असताना आपण फलंदाज सोनूला पाहणार आहोत. फटका सुरेख आहे, नक्कीच चांगला फटका लगावला गेला. फिल्डर सज्ज असेल आणि एकापेक्षा दुसरी धाव मिळणार नाही आहे. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. डाव्या हाताचा फलंदाज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. लेट आहे, दुरुस्त आहे, परंतु षटकार चौकार लगावला गेला. परंतु ह्या चेंडूवर षटकार लगावला जाईल का चौकार हे नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच सामना कोणताही असू द्यात, खेळ कोणताही असू द्यात, कोणीतरी हरतो तेव्हाच कोणीतरी जिंकतो. तर मी एवढंच म्हणे, क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो, कधी स्वतःला हरलत असं समजू नका. पराभूत झाला असेल ठीक आहे, परंतु प्रयत्न थोडेसे कमी राहिले हे मनात नेहमी ठेवत जा, कारण की हरला तरी हा तुझा अंत नाही हे नेहमी मित्रांनो लक्षात ठेवा. इथे मात्र कॉंग्रॅच्युलेशन
चला विनंती आहे मुसा शेख आणि सूरज विसे पहिल्या मॅचमध्ये मुसा शेख मॅन ऑफ द मॅच राहिला दुसऱ्या मॅच